नमस्कार. भाग तिसरा. आषाढ वद्य चतुर्थी. भक्त पुंडलिकापासून ह्या वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली असं जर मानलं तर ज्ञानदेवपूर्व काळापासून विठ्ठल भक्तीला सुरुवात झाली हे सत्य स्वीकारावं लागतं. परंतु हे सुद्धा सत्यच आहे की ज्ञानदेवांच्या काळापासून म्हणजेच 13व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ह्या भक्तिमार्गी संप्रदायाला खरं बळ प्राप्त झालं आहे. ज्ञानदेवांपूर्वी श्री विठ्ठल भक्ती झंकारत होती. छोट्या प्रमाणात का होईना पांडुरंगाची उपासना आणि पांडुरंगाची वारी करणारे विठ्ठल भक्त होते. ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत पंढरीची आषाढी एकादशीची पायवारी नेमाने करायचे. नामदेव महाराजांनी तसा स्पष्ट निर्वाळा देताना म्हटलेलंही होतं. नामदेवगाथा 883 ओवीमध्ये, नित्य हरिकथा नामसंकीर्तन संतांचे दरुशन सर्व काळ, पंढरीची वारी आषाढी कार्तिकी, विठ्ठल ये काळी सुखरूप. ज्ञानदेवांचे माता पिता विठ्ठल भक्त होते. विठ्ठलपंतांचं कुलदैवत पंढरीचे श्री विठ्ठलच होते. नित्य हरिकथा आणि नामसंकीर्तन यांचं श्रवण करीत संत पुरुषांच्या सहवासात अखंड राहण्याचं भाग्य त्यांच्या मनोवृत्तीचा एक भाग होता. विठ्ठलपंत नित्य पंढरीची आषाढी आणि कार्तिकी पायवारी करायचे. विठ्ठलपंतांचं अंतःकरण विठ्ठलाच्या नामस्मरणाने भारलेलं होतं. अनेक विठ्ठलभक्त टाळ मृदुंगांच्या गजरात पांडुरंगाचा जय जयकार करीत पंढरीची आषाढी आणि कार्तिकी वारी करत होते. परंतु ज्ञानदेवांनी या आषाढ वारीला चैतन्य अर्पण केलं हेही तितकंच सत्य आहे. ज्ञानेश्वरांनी ऊर्जितावस्थेत नेलेला हा वारकरी संप्रदाय हा माळकरी संप्रदाय किंवा भागवत संप्रदाय म्हणून प्रामुख्याने ओळखला जातो. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकाराम महाराजांची अभंगगाथा या 3 ग्रंथांना वारकरी संप्रदायात म्हणजेच प्रस्थानत्रयीचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या व्यतिरिक्त सर्वच संतांच्या ज्या अभंगरचना आहेत त्यांना सर्व वारकरी पूज्यच मानतात. सर्वच वारकऱ्यांच्या हृदयात श्री विठ्ठलाचं नाम अष्टौ प्रहर घुमत असतं. एका विठ्ठला वाचून ह्यांना दुसरं कुठलंच विश्व नाही आहे. आणू नेणे काही विठ्ठल स्मरे देह भावी. ज्ञानदेव इतकंच म्हणतात की जागृत अवस्थेत असलेला देहभाव कुठल्याही मर्त्य विचारात गुंततच नाही. हा माझा देहभाव फक्त आणि फक्त श्री विठ्ठलाचं नामस्मरण करीत असतो. दुसरं हा देह काहीही जाणत नाही. पुंडलिका हे चिंतन म्हणून विटेवरी हे ब्रह्म. भक्त पुंडलिकाच्या अंतःकरणात फक्त श्री विठ्ठलाचं सतत चिंतन मननच असायचं आणि म्हणून हे परब्रह्म जे आहे ते विटेवर येऊन उभं राहिलं आहे. इतर शास्त्रांच्या तौलनिक विचार करणाऱ्या चर्चेत भाग न घेता त्या वेदवाङ्मयांच्या ज्ञान भरल्या चर्चेत समरस न होता जे खरे ज्ञानी भक्त असतात ना त्यांनी जर श्री विठ्ठलाचंच केवळ चिंतन मनन केलं तर रखुमादेवी वरू शहाणे विठ्ठल पाहुणे पुंडलिक. ज्ञानदेव म्हणतात की ज्याप्रमाणे पुंडलिकाच्या घरी पाहुणे म्हणून आले आणि तिथेच विसावले तसे भक्तांच्या घरी जर तो भक्त मनन चिंतनात रममाण झाला तर श्री विठ्ठल त्यांच्यासुद्धा घरी पाहुणे म्हणून जातील. आषाढ वद्य पंचमी. पंढरीची आषाढी तसेच कार्तिकी वारी ही वारकऱ्यांच्या श्री विठ्ठलाच्या दर्शन निष्ठेची साक्ष आहे. आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी तर काही लाख वारकरी पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमा होतात. सर्व वारकरी भागवत धर्माच्या ध्वजाखाली विठ्ठल नामाचा घोष करीत एकत्र येतात. जातीभेद अमंगळ आहे, माणसांमधला भेदसुद्धा अमंगळ आहे हा दृढ भाव मनी जोपासतच येतात. हे वारकरी श्री विठ्ठलाला आणि त्याच उत्कट भावनेने एकमेकांना उराउरी भेटतात. हा समत्व भाव वारकरी संप्रदायाचा तर गाभाच आहे. हा समत्व भाव ही उत्कट भावना पंढरपुरातल्या त्या भक्तीने भारलेल्या विठ्ठलाच्या राऊळात विटेवर प्रतीकरूपात कटीवर हात ठेवून उभे आहे. ज्ञानदेव या संदर्भात श्रीकृष्ण मुखातून भक्तश्रेष्ठ अर्जुनाला सांगतात की म्हणोनी कुळ जाती वर्ण हे आघवीची गा अकारण, एथ अर्जुना माझे पण सार्थक एक.
ज्ञानेश्वरीतला 9वा अध्याय आहे आणि 456वी ही ओवी आहे. पार्था, एकदा का मन आणि बुद्धी प्रेमाने तुडुंब भरली ना रे, की मानवी जीव उत्तम गुणांनी बहरून येतो आणि तेव्हाच सर्व ज्ञाता मान्यता पावते. म्हणून पार्था, तुला प्रेमाने सांगतो रे, की जातपात कुळ वर्ण ह्यांचा माझ्या प्राप्त होण्याशी काडीचाही संबंध नाही आहे. माझ्याशी सर्वस्वाने एकरूप होणं हेच तर भक्तिभारल्या आयुष्याचं सार्थक आहे रे पार्था. मानवी मन मज परमेश्वरी अस्तित्वाशी एकदा का एकरूप झालं ना, की जातीपातीचे तसेच कुळ आणि वर्णाचे सगळे संदर्भ पूर्णपणे पुसले जातात. ज्ञानदेवांच्या या वक्तव्याचा प्रत्यक्ष प्रत्यय पंढरीच्या आषाढवारीत प्रत्येक वारकरी अनुभवतो. सत्संगात संत संगतीत या श्रेष्ठ तत्वाचं भान येतं आणि म्हणूनच वारकरी संप्रदायात या साधनेच्या मार्गाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संतांच्या सहवासात राहिलं की आचरणात फरक पडतो हे तर त्रिवार सत्य आहे. चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात आणि म्हणून सत्संग ही मोक्षाच्या प्राप्तीसाठी संतांनीच निर्माण केलेली नक्षत्र भारली वाट आहे. खरं सांगायचं तर ज्ञानदेवांच्या अद्वैती तत्त्वज्ञानाने वारकरी संप्रदायाची पायाभरणी केली आहे. ज्ञानदेवे रचिला पाया ही बहिणाबाईंच्या अभंगातील प्रचिती देणारी ओळ खरोखर 100% सत्य आहे. ज्ञानदेवांच्या विचारांचा आदर्श वारकरी संप्रदायांनी आदर्श म्हणून ठेवून वारकऱ्यांनी श्री विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग होत आपल्या पारमार्थिक जीवनाची वाटचाल केली आहे. ज्ञानदेवकालीन भक्तश्रेष्ठ ज्ञानदेव महाराजांपासून जगद्गुरू तुकाराम महाराजांच्यापर्यंतच्या सर्व संत मंडळींनी या परंपरेशी एकरूप होत वारकरी संप्रदायाचं त्या त्या कालखंडात प्रतिनिधित्वच केलेलं आहे. सर्वच वारकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण केलं आहे. ऐहिक जीवनाच्या विकासावर शाश्वत सुख अवलंबून नसतं, तर पारमार्थिक जीवनाच्या विकासावर शाश्वत सुखाची बरसात होत राहते. हे ज्ञानदेवादी सर्व संतांनी समाज मनावर बिंबवलं आहे. धार्मिक तसंच सांस्कृतिक जीवनपद्धती समृद्ध केली आहे, कारण संतांना श्रद्धेय मन जोपासायची होती. वारकरी संप्रदाय काळाच्या ओघात अधिकाधिक उन्नत होत गेलेला आहे. याचं खरं कारण ह्या संप्रदायाला शतकानुशतकं अनेक संतांची सोबत मिळालेली आहे आणि मुख्य म्हणजे श्री विठ्ठल हे आराध्य दैवत वारकऱ्यांचं तर प्राण झालं आहे. या सर्वच वारकऱ्यांनी आपले भक्तिभारलं आयुष्य प्रत्येक श्वास श्री विठ्ठलालाच अर्पण केलेला होता. आषाढ वद्य षष्ठी, गीता आणि श्रीमद भागवत या 2 श्रेष्ठ ग्रंथांचा आधार घेत महाराष्ट्रातील सर्वच संतांनी वारकरी संप्रदायाच्या साहाय्याने भागवत धर्माचं अतिभव्य सुंदर देखणं असं मंदिर उभं केलं आहे आणि त्या महन्मंगल मंदिरात वारकरी संप्रदायाच्या आराध्य दैवताची म्हणजेच श्री विठ्ठलाची प्राणप्रतिष्ठा केली गेली. परमभक्तीच्या भव्य प्रांगणात समतेच्या तत्वावर वैष्णवांची मांदियाळी जमवून श्री विठ्ठल नामाचा अवकाशव्यापी गजर घुमवत ठेवला आहे. भक्तीला पंचम पुरुषार्थाचं स्थान दिलेलं आहे. वारकऱ्यांनी तर मोक्ष विचार बाजूला सारत भक्तीला जवळ केला आहे. परमभक्तीने श्री विठ्ठलाच्या सान्निध्यात आयुष्यभर आनंदाने आणि समाधानाने जगता येतं, ह्याचं भान सर्व संतांनी वारकरी संप्रदायाला दिलं आहे. ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम या प्रमुख संतांनी महाराष्ट्रात हे भव्य भागवत मंदिर उभारलं आहे. हा तर इतिहास आहे. तुकाराम शिष्या संत बहिणाबाईंनी हे सत्य आपल्या एका श्रेष्ठ अभंगातून उलगडलेलं आहे. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला बाया उभारले देवालया, नामातयाचा किंकर तेणे केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस भजन करा सावकाश. ज्ञानदेवांपासून तुकाराम महाराजांपर्यंतच्या सर्व संतांनी प्रवर्तित केलेल्या भागवत धर्माच्या या पवित्र मंदिराचा पाया रचण्याचं फार मोठं कार्य ज्ञानदेवांनी केलं आहे. ज्ञानेश्वरीच्या रूपाने या भागवत धर्माला तात्विक अधिष्ठान ज्ञानदेवांनी प्राप्त करून दिले.
ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीमुळे वारकरी संप्रदाय सर्वसामान्य जनतेवर आरूढ होऊ शकलाय, जनमानसावर प्रभाव टाकू शकलाय. वारकरी संप्रदाय त्यामुळे महाराष्ट्रभर फुलातल्या गंधासारखा सहजपणे पसरलाय. विठ्ठल भक्तीने जनसामान्यांवर मोहिनी टाकली आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. या बहिणाबाईंच्या उत्कट भावनेचा परिणाम इतका झाला की ज्ञानेश्वरीला वेदांच्या इतकं महत्त्व वारकरी संप्रदायात प्राप्त झालं आहे. 700 वर्ष उलटून गेली आहे, तरी आजही ज्ञानेश्वरीची मोहिनी खरं तर दिवसेंदिवस वाढती आहे आणि हे त्रिवार सत्य आहे. या भागवत मंदिराचा विस्तार नामदेव महाराजांनी केला आहे. म्हणजे श्री विठ्ठल भक्तीला नामदेव महाराजांनी चंदनगंध अर्पण केला आहे. हा चंदनगंध अवकाशभर पसरला आहे. नामदेव महाराज हे विठ्ठलाचे जणू सेवक झालेत. एकनाथ महाराजांनी भागवतातल्या एकादश स्कंदावर प्रदीर्घ भाष्य करून एकनाथी भागवताची निर्मिती केली आहे आणि या भागवत मंदिराचं जणू ते मधले खांब झालेत. आणि आभाळा एवढा झालेला तुका ह्या मंदिराचा जणू काही कळस झालेत. ह्या भव्य आणि पवित्र मंदिरात वारकरी भजन कीर्तन करीतच विठ्ठल नाम अक्षयपणे घुमवत ठेवतात. भक्त पुंडलिकाने उत्कट अशा भावबळाने श्री विठ्ठलाला पंढरपुरात आणले. महाराष्ट्रातल्या ज्ञानदेवादी सर्व संतांनी विठ्ठल उपासनेला विलक्षण अशी गती देत वारकरी संप्रदाय जनसामान्यांपर्यंत नेलाय. भागवत धर्माची केशरी ध्वजा आकाशात कायमच फडकवत ठेवली आहे. संत कृपा झाली म्हणून भागवत मंदिर उभं राहिलं आहे. आषाढी वारीचे वेळ या संतांनीच लावलेलं आहे. आषाढ वद्य सप्तमी. श्री विठ्ठलाचं अखंड स्मरण हा विठुरायाचा नाममहिमा वारकऱ्यांच्या विठ्ठल भक्तीचा गाभाच आहे. संतांची ही विठ्ठल भक्ती तर अलौकिकच आहे. ही भक्ती म्हणजे परमेश्वराचं प्रणिधान आहे, म्हणजे चिंतन किंवा ध्यान आहे. ज्ञानदेवांनी ह्या प्रणिधानालाच पंथराज असं संबोधलेलं आहे. श्री विठ्ठलाचं ध्यान नामस्मरणातून आणि नामसंकीर्तनातून साधण्यासाठी सर्व संतांनी केवळ सगुण साकार श्री विठ्ठलाचा अवलंब केला आहे. अर्थात सगुणातून निर्गुणाचा साक्षात्कारी अनुभव प्रत्यक्ष प्राप्त करून घेण्यासाठी श्री विठ्ठलाचं अखंड चिंतन अखंड ध्यान करणं हेच तर त्यांचं उद्दिष्ट होतं. ज्ञानदेव या संदर्भात अनुभवसिद्ध भाषेत म्हणतायत की तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंदू रे. अनुमाने ना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. तुझं स्थूळ म्हणो की सूक्ष्म म्हणू रे, आकारू निराकारू एको गोविंदू रे. तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे, दृश्ये अदृश्य एको गोविंदू रे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेवे बोले, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू रे. मूळ परमेश्वर हा ब्रह्मांडव्यापी आहे. मानवी मर्त्य दृष्टीचा तो विषयच नाही आहे. पण आपल्या प्राणप्रिय भक्तांसाठी परमेश्वर सगुण साकार रूप धारण करतो. म्हणजे सगुण साकार आणि निर्गुण निराकार परमेश्वर हा एकच आहे. सगुण साकार परमेश्वरी रूप मर्त्य मानवी दृष्टीचा विषय होऊ शकतो. अर्थातच परमभक्ताची साधना तेवढी जबरदस्त असेल तर. परंतु निर्गुण निराकार परमेश्वराचे साक्षात्कारी दर्शन केवळ सिद्ध साधकांना तसेच संतांना निश्चितपणे घडते. असा श्रेष्ठ दुर्मिळ अनुभव ज्ञानदेवांनी प्रत्यक्ष अनुभवला होता. साक्षात पांडुरंगानेच ज्ञानदेवांना दर्शन दिलं होतं. म्हणजे ज्ञानदेवांनी आकाराचा आणि निराकाराचा साक्षात्कारी अनुभव प्रत्यक्ष घेतलेला होता. तसेच पांडुरंगाचं सूक्ष्म रूप आणि ब्रह्मांडव्यापी स्थूल रूप दोन्हीचाही अनुभव घेतला होता. पांडुरंगाचं दृश्य रूप आणि अदृश्य दैवी रूप दिव्य दृष्टीने अनुभवलेलं होतं. थोडक्यात श्री विठ्ठलापाशी भक्ती पातळीवर आपण अनुसंधान ठेवलं तरच त्या विठुरायाचं साकार रूप प्राप्त झालेल्या दिव्य दृष्टीचा विषय होतो. सगुण काय निर्गुण काय दोन्ही रूप शब्दातीतच आहेत. हा गोविंद म्हणजे पंढरपुरात उभा असलेला श्री विठ्ठलच आहे. आकार निराकारात रंगलेला हा श्री विठ्ठल दर्शनाचा एक अप्रतिम खेळ आहे.
निर्गुण परब्रह्माला ओंकार रूप धारण केलं की त्याला श्री विठ्ठल हे नामरूप प्राप्त होतं. इथेच आपण आजचा भाग संपवणार आहोत. उद्याच्या भागात आपण आषाढ वद्य अष्टमी चालू करणार आहोत. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, श्री हरी विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल.